नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं स्टँडर्ड 10 सायन्स बुक 1 लेसन नंबर 7 दॅट इज द लेन्सेस आणि या लेन्सेसचा पार्ट 3 आहे. जर तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2 जर बघायचं असेल तर या दोघांच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला क्लास 10 चे इतर व्हिडिओ बघायचे असतील, इतर सब्जेक्टचे व्हिडिओ बघायचे असतील तर त्या सगळ्यांचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत, किंवा जर तुम्ही आमच्या ब्लॉगवर जरी गेला तरी तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर सुरुवात करूया. पण मित्रांनो, त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं काय तर याच्यामध्ये ह्युमन आय अँड इट्स वर्किंग आपल्याला बघायचं आहे. डिफेक्ट ऑफ विजन बघायचं आहे आणि कोणकोणते डिफेक्ट असतात, त्याला कशा प्रकारे करेक्ट केले जाते हे पण आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर अपॅरंट साइज ऑफ एन ऑब्जेक्ट हे काय असतं हे पण आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. चला तर सुरुवात करूया. आता बघा मित्रांनो, सुरुवातीला इथे दिलंय ह्युमन आय अँड वर्किंग ऑफ इट्स लेन्स. आता बघा, ह्युमन आय कशा प्रकारे दिसतो, हा आपला डोळा आहे. बघा, आपल्या डोळ्यावरचा सर्वात वरचा भाग आहे त्याला आपण आय लीड म्हणतो, म्हणजे पापणी म्हणतो. ठीक आहे. आता पापणीचं काम काय असते, टू प्रोटेक्ट अवर आईज फ्रॉम द एक्सटर्नल ऑब्जेक्ट. म्हणजे एखादा एक्सटर्नल ऑब्जेक्ट असेल, डस्ट असेल, त्यापासून आपल्या डोळ्याला वाचवायचं काम कोण करत असतो, आय लीड करत असते. ठीक आहे. आय लीड नंतर बघा मित्रांनो, इथं आहे हा भाग दिसतो तुम्हाला, हा व्हाईट कलरचा आहे, बरोबर आहे. हा व्हाईट कलरचा इकडनं पण आहे आणि इकडनं पण आहे. याला म्हणतात स्क्लेरा. याला काय म्हणतात, स्क्लेरा. याच्यामध्ये काय असतात, ब्लड, त्याला काय म्हणतो आपण, ब्लड सेल असतात म्हणा, किंवा त्याला आपण म्हणूया की ब्लड वेन त्याच्यामध्ये असतात. ठीक आहे, ब्लड वेन त्याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर असतात बघा, त्याच्यानंतर हा बाहेरचा भाग तुम्हाला दिसतो, हा याला म्हणतात कॉर्नर्स. ठीक आहे. आणि कॉर्नर नंतर तुम्हाला हा ब्ल्यू कलरचा भाग दिसतो, याला म्हणतात आयरिस. याला काय म्हणतात, आयरिस. आता आयरिसचा कलर हा वेगवेगळा असतो. प्रत्येक लोकांमध्ये आयरिसचा कलर वेगवेगळा असतो. ठीक आहे. प्रत्येक लोकांचा आयरिसचा कलर वेगवेगळा असतो. म्हणजे कोणाचा ग्रीन असतो, तर कोणाचा थोडासा ब्राऊन कलरचा असतो, कोणाचा ब्ल्यू असतो. म्हणजे जी डोळ्यांचा कलर असतो हे कशावर डिपेंड असतो, या आयरिसवर डिपेंड असतो. आता त्यानंतर एक महत्वाचा भाग आहे हा ब्लॅक कलरचा. हा ब्लॅक कलरच्या भागाला म्हणतात प्युपिल्स. काय म्हणतात, प्युपिल्स. एक काय, एक म्हणूया की एक प्रकारचं काय आहे, हे छिद्र आहे. काय म्हणूया, एक प्रकारचं छिद्र आहे. आता छिद्र कसं बघा, आता बघा मित्रांनो, आता आपल्या डोळ्यामध्ये जो काही प्रकाश एंटर होतो तो याच प्युपिल्स मधून होतो. काय होतो, याच प्युपिल्स मधून होतो. आता बघा, ज्यावेळेस आपल्याकडे जास्त प्रकाश जर आपल्या डोळ्यावर पडत असेल, त्यावेळेस या प्युपिलचा जो आकार असतो, म्हणजे या प्युपिलचा जो आकार असतो तो काय असतो, लहान होतो. ठीक आहे. हा काय होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो किंवा लहान होतो. कारण डोळ्यामध्ये जर जास्त प्रकाश गेला तर आपले जे ऑप्टिकल नर्व्स असतात किंवा जे सेल असतात आपल्या डोळ्यामध्ये, ती बर्न होण्याची शक्यता असते. ठीक आहे. म्हणून काय होतो की ह्या प्युबिलचा आकार लहान होतो. कोण लहान करतो, तर हा आयरिस लहान करत असतो. ठीक आहे. आता बघा, जर तुम्ही अंधारामध्ये गेले तर त्यावेळेस तुम्हाला थोडंसं फोकस करावं लागतं आपल्या डोळ्यावर, कारण थोडं आपल्याला फोकस केल्यानंतर आपल्या समोरची वस्तू दिसते. मग अशा वेळेस आपल्या डोळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रकाश एंटर करण्यासाठी, लाईट एंटर करण्यासाठी या प्युपिल्सला थोडंसं वायडन करावं लागतं, म्हणजे थोडंसं मोठं करावं लागतं. मग हे काम कोण करतं, आयरिस करतात. म्हणजे बघा, आता प्युपिल्स एक प्रकारचं काय आहे, एक प्रकारची खिडकी आहे किंवा दरवाजा आहे आपल्या डोळ्याचा. कारण त्याच्यामधून जो लाईट आहे तो आपल्या डोळ्यामध्ये एंटर करत असतो. म्हणजे बघा, जर जास्त प्रकाश असेल तर आपण काय करतो, आपल्या घराचे दरवाजे वगैरे बंद करतो, आहे की नाही, दरवाजे बंद करतो, तरी पण आपल्या घरामध्ये प्रकाश येतो. ठीक आहे. मग अशाच प्रकारचं आहे, डोळ्यामध्ये जास्त प्रकाश न येण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, या प्युबिलचा आकार लहान मोठा करावा लागतो. आणि हे काम कोण करत असते, तर हे आयरिस करत असतो. म्हणजे प्युबिलचा आकार लहान मोठा करणं. आणि जर आपण अंधारामध्ये असेल तर ह्या प्युबिलचा आकार काय होतो, मोठा होतो, वाढतो, कारण आपल्याला जास्त दिसायला पाहिजे यासाठी. तर हे एक ओव्हरऑल फंक्शन आहे आपल्या डोळ्याचं, इथं आपण बघितलं पार्टनुसार. आता बघा, इमेज कशी फॉर्म होते. आता बघा मित्रांनो, जो बाहेरचा जो भाग आहे हा आहे आपल्या डोळ्याचा कॉर्निया. याला काय म्हणतात, कॉर्निया म्हणतात. त्याच्यानंतरचा हा भाग दिसतो तुम्हाला, हा आहे आयरिस. तो काय करतो, आयरिस प्युबिलचा आकार लहान मोठा करत असतो. त्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये आहेत क्रिस्टलाइन लेन्स असतात. जसे की तुम्ही लेन्सचा आपण अभ्यास केला आता. लेन्स दोन प्रकारच्या, तर त्याच्यामधून हा एक लेन्सचा प्रकार आहे. हा लेन्सचा प्रकार कोणता आहे, तर एक कॉन्व्हेक्स लेन्स आहे. कोणत्या लेन्स आहेत, हा कॉन्व्हेक्स लेन्स आहे. ठीक आहे. याला आपण क्रिस्टलाइन लेन्स सुद्धा असं म्हणतो. आणि डोळ्यामध्ये ऑप्टिकल नर्व्स असतात इथं. ठीक आहे. ऑप्टिकल नर्व्स असतात, ऑप्टिकल सेल असतात. ठीक आहे. आणि हा फोकल पॉइंट आहे इथं. म्हणजे बघा मित्रांनो, आता ज्या वेळेस लाईट आपल्या डोळ्यावर पडतात, लाईट पडल्यानंतर
या डोळ्यामध्ये आपल्याकडे माहित आहे कॉन्व्हेक्स लेन्स आहे. या लेन्स मधून ज्यावेळेस तो प्रकाश पार होतो, रिफ्रॅक्ट होतो, त्यावेळेस तो काय होतो, कन्व्हर्ज होतो ऍट अ फोकल पॉइंट. तो कन्व्हर्ज झाल्यानंतर ती इमेज इथं तयार होते फोकल पॉइंटवर. आणि हा फोकल पॉइंट कुठे असतो, तर या रेटिनावर असतो. म्हणजे हा मागचा जो भाग असतो आपल्या डोळ्याचा, याला म्हणतात रॅटिना. काय म्हणतात, रॅटिना. ठीक आहे, याला म्हणतो आपण रेटिना. आणि या रेटिनावरच काय असते, स्क्रीन असते. काय असते, स्क्रीन असते. आता स्क्रीन काय करते, स्क्रीन मध्ये काय असतात, लाईट सेन्सिटिव्ह सेल असतात. या स्क्रीन बघा, ही जी स्क्रीन आहे, या स्क्रीनवर लाईट सेन्सिटिव्ह काय असतात, सेल असतात. आणि हे सेल काय करतात, ज्यावेळेस हा इमेज इथं फॉर्म झाली, ज्यावेळेस हा लाईट इथं पडला, ठीक आहे, त्यावेळेस जे सेल असतात हे ऍक्टिव्हेट होतात. ऍक्टिव्हेट झाल्यानंतर ते काय करतात, एक इलेक्ट्रिक सिग्नल जनरेट करतात. काय करतात, एक इलेक्ट्रिक सिग्नल जनरेट करतात. आणि हे सिग्नल काय करतात, जे ऑप्टिकल जे नर्व्स असतात, ऑप्टिक नर्व्स म्हणतो त्याला, ऑप्टिकल नाही तर ऑप्टिक्स नर्व्स असतात, ते काय करतात, हे जे सिग्नल आहेत हे ब्रेन पर्यंत पोहोचण्याचं काम करतात. म्हणजे बघा मित्रांनो, आता हा लाईट बघा काय येतो, अशा प्रकारे स्ट्रेट ट्रॅव्हल करतोय. आणि ट्रॅव्हल केल्यानंतर तो इमेज इथं फॉर्म झाली. उदाहरणार्थ बघा, जर इमेज जर इथं फॉर्म झाली तर, म्हणजे ही इमेज जर या स्क्रीनवर फॉर्म न होता इथं जर फॉर्म झाली तर काय होईल, आपला तो ऑब्जेक्ट असेल तो दिसणार नाही. ऑब्जेक्ट दिसेल का, दिसणार नाही. किंवा जर ही इमेज जर या रेटिनाच्या किंवा त्या स्क्रीनच्या जर बाहेर तयार झाली तर तरी सुद्धा आपल्याला दिसणार नाही. आपली जी इमेज आहे या जर रेटिनावर किंवा या स्क्रीनवर फॉर्म व्हायला पाहिजे, जर आपल्याला क्लिअरली जर आपल्याला पाहायचं असेल किंवा एखादी गोष्ट जर आपल्याला बघायची असेल तर. म्हणजे महत्वाचं हेच आहे की आपली जी इमेज कुठं तयार होते. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, ऑब्जेक्ट जर दूर असेल तर जे ह्या रेस काय येतात, स्ट्रेट येतात. ठीक आहे, आणि स्ट्रेट आल्यानंतर बघा मित्रांनो, स्ट्रेट आल्यानंतर हे रेस काय होतात, स्ट्रेट आल्यामुळे काय होतात, हे कन्व्हर्ज होतात. आहे की नाही, कन्व्हर्ज होतात. आणि कन्व्हर्ज झाल्यानंतर एक इमेज फॉर्म होते. म्हणजे बघा, आता लाईट रेस स्ट्रेट आल्यामुळं इथं या लेन्सवर तेवढा काही ताण पडत नाही. ताण पडतो का, कन्व्हर्ज करण्यासाठी पडत नाही. पण जर ऑब्जेक्ट जर जवळ असेल, ऑब्जेक्ट जर जवळ असेल तर या लेन्सना खूप ताण पडतो. कशासाठी, या रेजना कन्व्हर्ज करण्यासाठी या फोकल पॉइंटवर. मग अशा वेळेस या जी लेन्सची जी साईज आहे, म्हणजे लेन्सचा जो आकार आहे तो चेंज करावा लागतो. मग हे चेंज करण्याचं काम करत असते एक तर मसल असते. इथं बघा, इथे एक मसल आहे आणि इथे एक मसल आहे. ठीक आहे, या दोन मसलला म्हणतात, याला म्हणतात सिलिअरी. बघा, सिलिअरी मसल. ठीक आहे, सिलिअरी मसल असं म्हणतात. आता याचं फंक्शन काय, आता बघा मित्रांनो, आता बघा, आपल्याला फोकल जो पॉइंट असतो याला चेंज करणं महत्वाचं असतं. ठीक आहे, म्हणजे जो फोकस पॉइंट आहे आपल्या डोळ्याचा त्याला चेंज करणं महत्वाचं असते. कारण ऑब्जेक्ट जर दूर असेल तर तेवढा आपल्या डोळ्यावर ताण पडत नाही. पण जर ऑब्जेक्ट जर जवळ असेल तर आपल्या डोळ्यावर ताण पडतो पाहण्यासाठी. मग अशा वेळेस या लेन्सचा आकार चेंज करण्यासाठी, ठीक आहे, लेन्सचा आकार चेंज करण्यासाठी त्याला सिलिअरी मसल काय करतात, मदत करतात. काय करतात, मदत करतात. तर याचं फंक्शन आहे, हे आपण नंतर बघणारच आहे. समोरच्या डायग्राम मध्ये आपल्याला हे सर्व दिलंच, पण तुम्हाला हे समजलं असेल, आय होप मी काय सांगतोय ते. आता बघा मित्रांनो, आता इथं आपल्याला समजून काय घ्यायचं आहे, तर बघा मित्रांनो, आता जर हा जो लेन्स आहे, लेन्स जर जरा फ्लॅट झाला, लेन्स जर असा जरा जरा फ्लॅट झाला तर जे कन्व्हर्ज होणारे जे लेन्स असतात तर हे जास्त प्रमाणामध्ये कन्व्हर्ज होत नाही. हे काय थोडेसे मायनर म्हणूया, किंवा थोड्या प्रमाणामध्येच काय होतात, कन्व्हर्ज होतात. म्हणजे तेवढा काही ताण या लेन्सवर पडत नाही. पण जे हे लेन्स जर असे फुगीर झाले, ठीक आहे, कन्सिडर करा, आता हे हे तेवढं जमलं नाही मला. उदाहरणार्थ जर हे लेन्स जर असे फुगीर झाले तर या लेन्सवर काय पडतो, थोडासा ताण पडतो. आणि जे रिफ्रॅक्टेड रेज असतात ते मात्र जास्त प्रमाणामध्ये कन्व्हर्ज होतात. कधी, जर तो फुगीर झाला तर. मग आपल्याला ह्या दोन प्रकारचे डिफेक्ट पाहायला मिळतात. कोणत्या प्रकारचे, बघा, आता दोन प्रकारचे डिफेक्ट कोणते असतात, म्हणजे आपल्याला कधी आपल्याला दिसणार नाही. बघा, जी इमेज असेल ही जर सेंटरला फॉर्म झाली असेल किंवा बाहेर फॉर्म झाली असेल तर अशा दोन स्थितीमध्ये आपण ती इमेज पाहू शकत नाही. मग हे करेक्ट करण्यासाठी हा जी इमेज आहे ते आपल्या स्क्रीनवर फॉर्म करण्यासाठी, ही इमेज स्क्रीनवर फॉर्म करण्यासाठी आपल्याला तिथं लेन्स वापरावे लागतात. एक्सटर्नल लेन्स त्याला आपण म्हणतो. ठीक आहे, मग ते डोळ्याच्या बाहेर आपण तुम्हाला बघितलं असेल, आपण जे म्हातारे लोक असतात त्यांना गॉगल्स असतात. ठीक आहे, मग त्यांना गॉगल्स वगैरे यूज करावं लागतं. मग अशा वेळेस काय करावं लागतं, ते आपल्या कॉन्केव
किंवा कॉन्व्हेक्स लेन्स आपल्याला वापरावं लागतं. मग कॉन्व्हेक्स लेन्स कधी वापरायचं आणि कॉन्केव्ह लेन्स कधी वापरायचं हे आपण आता बघणार आहे. त्यापूर्वी बघूया प्रत्येकाचं फंक्शन आपण इथं थोडक्यात बघूया. आता बघा मित्रांनो, आता आपण इथून सुरुवात करूया. ठीक आहे, सिलिअरी मसल्स. आता सिलिअरी मसलचं फंक्शन काय आहे? इथं जे मसल आहेत याचं जे काम आहे ते म्हणजे हे जे काही लेन्स आहेत इथं, या लेन्सचा आकार किंवा याला चेंज करणं, राऊंड करणं किंवा थोडं फ्लॅट करणं, हे काम आहे सिलिअरी मसलचं. म्हणजे फोकस पॉइंट चेंज करणं या मसलचं काम आहे. म्हणजे याच्यामुळे काय होतो, जो लेन्स आहे तो त्याचा आकार थोड्याफार प्रमाणामध्ये चेंज करतो. आयरिसचं काम काय आहे? तर आयरिसचं काम आहे इथं जो प्युबिल्स आहे, ठीक आहे, सॉरी, हा यो प्युपिल्स आहे याला लहान मोठं करणं. म्हणजे जास्त प्रकाश असेल तर त्यावेळेस या प्युपिल्सला लहान करणं, या छिद्राला लहान करणं, आणि प्रकाश कमी असेल तर या छिद्राला मोठं करणं, तर हे आयरिसचं काम आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, क्रिस्टलाइन लेन्स आपण बघितलं. इथं क्रिस्टलाइन लेन्स हे काय करतात, पडणाऱ्या जे रेज आहेत त्याला कन्व्हर्ज करायचं काम कोण करत असते, तर हे लेन्स करत असतात. त्यानंतर कॉर्निया आउटर भाग आहे. म्हणजे ज्यावेळेस प्रकाश पडतो या कॉर्नियामधून तो काय होतो, रिफ्रॅक्ट होतो आपल्या डोळ्यामध्ये. त्यानंतर इथं तुम्हाला दिसेल स्क्लेरोटिक कोट. म्हणजे बघा डोळ्याचा भाग आहे इथला, याला म्हणतो आपण स्क्लेरोटिक कोट असं म्हणतो. याच्यामध्ये काय असतात, ब्लड सेल असतात किंवा ब्लड, त्याला म्हणूया आपण ब्लड वेन्स असतात आपल्या डोळ्यांसाठी. त्यानंतर कोरॉइड इथं बघा तुम्हाला दिसेल, काय आहे, कोरॉइड. हा डोळ्याचा आतला भाग आहे. हा काय करतो, आपल्या जो कॉर्निया आहे कॉर्नियाला प्रोटेक्ट करायचं काम करत असतो. नंतर आपल्या डोळ्याची मसल आहेत बॅक साईडचे. त्यानंतर ऑप्टिक नर्व्स असतात, ते काय करतात, ऑप्टिक नर्व्स ज्यावेळेस इमेज फॉर्म होते आणि इथं जे काही सेन्सिटिव्ह सेल आहेत जे काही इलेक्ट्रिकल सिग्नल तयार करतात, इथले जे सेल, त्या सेलला ब्रेन पर्यंत पोहोचण्याचं काम कोण करत असते, तर हे ऑप्टिक्स नर्व करत असतात. ठीक आहे, ऑप्टिक डिस्क सुद्धा आहे. ठीक आहे इथं. तर या सगळ्यांचं फंक्शन आपण इथं आता बघितलेलं आहे. आता जाऊया आपण समोर, प्रत्येकाचं आपण थोडक्यात आता समजून घेऊया. कॉर्निया म्हणजे काय, प्युपिल्स म्हणजे काय, ते आपण आता थोडक्यात सगळं समजून घेणार आहे. आता बघा, देअर इज अ व्हेरी थिन ट्रान्सपरंट कव्हर ऑन द ह्युमन आय, दिस इज कॉल्ड द कॉर्निया. लाईट एंटर द आय थ्रू इट. आता बघा, डोळ्याची सर्वात बाहेरची बाजू म्हणजे तुम्हाला इथे दिसेल बाहेरची बाजू, त्याला आपण कॉर्निया असं म्हणतो. त्याच्यामधून काय होते, लाईट आपल्या डोळ्यामध्ये एंटर होत असते. तर बघा मित्रांनो, आता आपण काय बघू, तर कॉर्निया. आता बघा मित्रांनो, हा आहे कॉर्निया. याच्यामधून काय होतो, बाहेरची जी लेअर आहे याला कॉर्निया म्हणतो. याच्यामधून जे रेज असतात ते आपल्या डोळ्यामध्ये हे रिफ्रॅक्ट होत असतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, देअर इज अ डार्क फ्लेशी ग्रीन बिहाइंड द कॉर्निया. आता कॉर्नियाच्या मागे एक डार्क आणि फ्लेशी स्क्रीन असते. ग्रीन नाही तर स्क्रीन, त्याला स्क्रीन म्हणतात. दिस कॉल्ड द आयरिस. द कलर ऑफ द आयरिस इज डिफरंट फॉर द डिफरंट पीपल. त्यानंतर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला दिसेल त्यानंतर हा जो भाग दिसतो तुम्हाला आयरिसचा, हा आहे आयरिसचा भाग. आता हा एक स्क्रीन असते डार्क कलरची. तर याच्यावर प्रत्येक व्यक्तीची जी स्क्रीन असते ही आयरिसची, ती वेगळी असते. वेगळी म्हणजे त्याचा कलर वेगळा असतो प्रत्येकाचा. ठीक आहे, ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. त्यानंतर बघा, देअर इज अ स्मॉल होल ऑफ द चेंजिंग द डायमीटर ऍट द सेंटर ऑफ द आयरिस विच इज कॉल्ड द प्युपिल्स. बघा, आता तुम्हाला सांगितलं की इथे एक होल असतो. हा होल, ठीक आहे, याला म्हणतात प्युपिल्स. आणि हा होल काय होतो, याचा डायमीटर नेहमी चेंज होत राहते. आता डायमीटर चेंज कधी होते तुम्हाला अगोदर सांगितलं, ज्यावेळेस प्रकाश जर जास्त असेल, लाईट जर जास्त असेल, तर त्यावेळेस आपल्या डोळ्यामध्ये सगळा लाईट जर एंटर झाला तर जी आपल्या डोळ्यामध्ये जी काही ऑप्टिकल नर्व्स आहेत हे डिस्ट्रॉय होऊ शकतात. त्यासाठी आपल्या डोळ्यामध्ये कमी लाईट एंटर करण्यासाठी ऍज अ प्रोटेक्शन लेअर म्हणून हे काय करतात, जे प्युपिल्स काय करतो, त्याचा आकार लहान करतो. इट विल कॉन्ट्रॅक्टेड, तो कॉन्ट्रॅक्ट होतो. ठीक आहे. आणि ज्यावेळेस अंधार असेल त्यावेळेस आपल्याला जास्त पाहावं लागतं. अशा वेळेस काय होतो, वायडन होतो, म्हणजे त्याचा डायमीटर काय होते, वाढते. तर इथं तुम्हाला हा भाग दिसतोय एक होल सारखा, त्याला म्हणायचं प्युपिल. त्यानंतर बघा, आता तुम्हाला सांगितलं द प्युपिल कंट्रोल द अमाऊंट ऑफ द लाईट एंटरिंग द आय. म्हणजे डोळ्यामध्ये लाईट जो एंटर होतो त्याला कंट्रोल करण्याचं काम हे प्युपिल्स करत असतात. इफ द लाईट फॉलिंग ऑन द आय इज टू ब्राईट, जर आपल्या डोळ्यामध्ये लाईट पडणार जर जास्त ब्राईट असेल तर प्युपिल कॉन्ट्रॅक्ट्स, तो काय होतो, लहान होतो. वाईल इफ द लाईट इज डीम, ज्यावेळेस लाईट डीम असतो त्यावेळेस तो काय होतो, वाईडन होतो, म्हणजे मोठा होतो, त्याचं डायमीटर वाढते. आता बघा, त्यानंतर आता त्या
प्युबिल्स नंतर देअर इज अ लेन्स, तिथे एक लेन्स आहे. देअर इज अ डबल कॉन्व्हेक्स ट्रान्सपरंट क्रिस्टलाइन लेन्स जस्ट बिहाइंड द प्युबिल्स. आता प्युबिलच्या मागे एक ट्रान्सपरंट एक लेन्स आहे, त्याला आपण डबल कॉन्व्हेक्स लेन्स असं म्हणतो. द लेन्स प्रोव्हाइड द स्मॉल ऍडजस्टमेंट ऑफ द फोकल लेंथ. आता जी फोकल लेंथ असते आपल्या डोळ्याची, ठीक आहे, आपल्या डोळ्याची जी काही फोकल लेंथ आहे त्याला ऍडजस्टमेंट प्रोव्हाइड करायचं काम कोण करत असते, ही लेन्स करत असते. टू द फोकस ऑफ द इमेज, the lens creates a real and inverted image on the object on the screen inside the eyes. बघा, आता आपला डोळा आहे, आता ज्यावेळेस रेज यावर पडल्यानंतर जे काही रेज रिफ्रॅक्ट झाले त्यावेळेस याची इमेज फॉर्म होते या स्क्रीनवर, आणि ही इमेज स्क्रीनवर फॉर्म झाल्यानंतर ते आपल्या ब्रेनला समजते. आता बघा मित्रांनो, हे इमेज फॉर्म करायचं काम म्हणजे हे कोण करत असते, ज्या फोकल लेंथला ऍडजस्ट करायचं जे काम असते हे करत असते ते म्हणजे या लेन्स करत असतात. आणि या लेन्सला ऍडजस्ट करायचं म्हणजे लेन्सला फुगवायचं किंवा लेन्सला फ्लॅट करायचं याचं काम करत असतात ह्या सिलिअरी मसल्स. म्हणजे फोकल लेंथला चेंज करायचं काम कोण करतो, हा लेन्स करतो, हा कॉन्व्हेक्स लेन्स करत असतो. पण लेन्सला आकार चेंज करायचा याचं काम म्हणजे ह्या सिलिअरी मसल करत असतात. द स्क्रीन इज मेड ऑफ द लाईट सेन्सिटिव्ह सेल इज कॉल्ड द रेटिना. आता आपल्या डोळ्यामध्ये लाईट सेन्सिटिव्ह सेल असतात, त्याला आपण रेटिना म्हणतो. म्हणजे बघा, हा आहे रेटिना, म्हणजे इथं सर्व लाईट सेन्सिटिव्ह सेल आहे, ठीक आहे. दिस सेल गेट एक्साइटेड व्हेन द लाईट फॉल ऑन द देम अँड जनरेट द इलेक्ट्रिक सिग्नल. आता बघा, त्याच्यावर ज्यावेळेस लाईट पडतो इमेज फॉर्म होते, आपल्या लेन्स मधून ज्यावेळेस प्रकाश रिफ्रॅक्ट होतो त्या स्क्रीनवर, त्यावेळेस ते काय करतात, इलेक्ट्रिक सिग्नल ते जनरेट करत असतात. आणि हे इलेक्ट्रिकल सिग्नल काय करतात, ऑप्टिकल नर्वच्या माध्यमातून ब्रेन पर्यंत पोहोचवले जातात, ठीक आहे. मग ब्रेन काय करते, त्या सिग्नलला अनालाइज करते, ठीक आहे. अनालाइज केल्यानंतर त्या सिग्नलला कन्वर्ट करते अशा माध्यमातून की आपल्याला कशा प्रकारे ऑब्जेक्ट दिसला आणि कशा प्रकारे ऑब्जेक्ट आपल्याला दाखवायचा ती त्या ब्रेनला समजते. त्यानंतर आपल्याला एखादी गोष्ट आपल्याला दिसत असते, ठीक आहे. चला समोर जाऊया. आता बघा मित्रांनो, आता दोन प्रकारच्या गोष्टी इथं आहेत बघा. महत्वाचं काय, द चेंज इन द शेप ऑफ द लेन्स व्हाईल सीइंग द डिस्टन्स अँड नियर बाय ऑब्जेक्ट. आता बघा, ज्यावेळेस आपण जवळचा ऑब्जेक्ट पाहतो आणि दूरचा ऑब्जेक्ट पाहतो त्यावेळेस इथे जे काही लेन्स आहेत यांचा जो शेप आहे तो चेंज होतो. म्हणजे बघा मित्रांनो, इथं थोडासा फ्लॅटन झालेला आहे. काय झालेला आहे, फ्लॅटन झालेला आहे. आणि तो थोडासा लेन्स आहे तो राउंडेड झालेला आहे. काय झालेला, राउंडेड झालेला आहे. असं का होते तर ते बघा. आता बघा, ऑब्जेक्ट जर डिस्टन्स अंतरावर असेल, डिस्टन्स म्हणजे इन्फानाइट अंतरावर असेल किंवा खूप लांब असेल तर त्यावेळेस हे रेज आपल्या डोळ्यावर पडतात आणि पडल्यानंतर आपल्या ह्या जे हे आपले जे काही लेन्स आहेत या लेन्सला कन्वर्ज करावं लागतं. आणि कन्वर्ज कशासाठी करावं लागतं, जर बघा अशा प्रकारे जर तो कन्वर्ज झाला नाही, म्हणजे बघा हा जो लेन्स आहे जर हा राउंडेड म्हणजे राउंडेड असता आणि तो फ्लॅट नसता झाला, इथं तो फ्लॅट झालेला आहे, इथं फ्लॅट झालेला आहे पण इथं राउंडेड आहे, म्हणजे जर झाला नसता तर जो फोकल लेंथ आहे म्हणजे ही इमेज आहे इथं कुठेतरी फॉर्म झाली असती. जर यानं याचा आकार बदलला नसता तर ही इमेज इथं कुठेतरी फॉर्म झाली असती आणि आपल्याला क्लिअरली दिसलं नसतं. आपल्याला क्लिअरली दिसण्यासाठी या लेन्सनं काय केलेलं आहे, स्वतःचा आकार चेंज केलेला आहे. काय केलेला आहे, स्वतःचा आकार चेंज केलेला आहे. आता बघा कशा प्रकारे चेंज केलेला आहे. आता बघा, चेंज केल्यामुळे काय झालं, ज्यावेळेस ही लेन्स फ्लॅट बनते, ज्यावेळेस ही लेन्स फ्लॅट बनते त्यावेळेस ती काय करते, कमी प्रमाणामध्ये म्हणजे तेवढं काही तो कमी प्रमाणामध्ये काय करते, त्या रेजना, ही जे रेज आहेत यांना काय करते, कन्वर्ज करते. म्हणजे जास्त प्रमाणामध्ये करत नाही, त्याच्यामुळे ही इमेज काय होते, रेटिनावर फॉर्म होते, त्याच्यामुळे आपल्याला दिसते. एक गोष्ट समजली, कारण ऑब्जेक्ट आहे दूर आहे त्याच्यामुळे जे काही इनकमिंग रेज आहेत those rays are parallel to the principal axis. हे प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरल आहेत म्हणून. पण इथं बघा, आता लाईट कसा आहे, आता लाईट आहे तो कसा आहे, इथं आहे, म्हणजे जवळचा ऑब्जेक्ट पाहतोय याचा अर्थ, म्हणजे जवळचा ऑब्जेक्ट पाहताना हा लेन्स हे जे रेज आहेत अशा प्रकारे पडले, याच्यावर पडल्यानंतर या रेजना अगोदरच ही रेज काय होत आहे, डायव्हर्ज होत आहे. हे रेज काय, येणारे रेज आहे डायव्हर्ज होत आहे आणि या लेन्सवर पडल्यानंतर ते कन्वर्ज होत आहे. म्हणजे लेन्सला जास्त शक्ती लागणार आहे ह्या रेजना कन्वर्ज करण्यासाठी, म्हणून ही रेज काय करतात, त्याचा आकार पुन्हा चेंज करतात. जर असाच त्यांनी आकार ठेवला असता तर
जो फोकल पॉइंट आहे हा बाहेर गेला असता या रेटिनाच्या आणि आपल्याला पुन्हा क्लिअर दिसलं नसतं. पण इथं काय केलं, यानं आकार चेंज केला, त्याच्यामुळे जे इमेज आहे ती बरोबर या रेटिनावर फॉर्म झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला जवळचा ऑब्जेक्ट सुद्धा क्लिअर दिसतो. कशामुळे? ड्यू टू द चेंज ऑफ द शेप ऑफ द लेन्स. म्हणजे या लेन्सना ज्याचा शेप आहे तो चेंज केल्यामुळे आपल्याला ऑब्जेक्ट क्लिअर दिसतो. म्हणजे जर ऑब्जेक्ट जर दूर ठेवलेला असेल तर ती लेन्स कशी बनते? लेन्स फ्लॅट बनते. आणि जर ऑब्जेक्ट जर जवळ असेल तर ती जी लेन्स आहे ती कशी बनते? राउंडेड बनत असते. ठीक आहे, ध्यानात ठेवा. While seeing the object at the large infinite distance, the lens of the eye become a flat. म्हणजे जर खूप दूर ऑब्जेक्ट असेल तर ती लेन्स कशी बनते? फ्लॅट बनते. ठीक आहे, कशासाठी? टू टू इन्क्रीज द इट्स फोकल लेंथ. त्याची फोकल लेंथ इन्क्रीज करण्यासाठी. बघा, ऑब्जेक्ट जर राउंडेड असेल तर त्याची जी फोकल लेंथ डिक्रीज होते. म्हणजे बघा, ध्यानात ठेवा मी काय म्हणतोय. जर लेन्स जर राउंडेड असेल तर त्याची जी फोकल लेंथ असेल ही काय होते? रिड्यूस होते, इमेज जवळ फॉर्म होते. ठीक आहे. वेल सीइंग द नियर बाय ऑब्जेक्ट, ज्यावेळेस आपल्याला जवळचा ऑब्जेक्ट पाहायचा असतो, देन लेन्स बिकम मोर राउंडेड अँड फोकल लेंथ डिक्रीजेस. बघा, राउंडेड असेल, बघा ज्या वेळेस लेन्स राउंडेड असते त्यावेळेस जी फोकल लेंथ असते ही काय होते? डिक्रीज होते. आणि ज्या वेळेस लेन्स ही फ्लॅटन असते म्हणजे फ्लॅट होते त्यावेळेस फोकल लेंथ जे काही डिस्टन्स आहे फोकल लेंथ चे काय होते? फोकल लेंथचं डिस्टन्स हे वाढते. ठीक आहे, ध्यानात ठेवा. मग हेच फोकल लेंथचं जे डिस्टन्स आहे हे ऍडजस्ट करण्यासाठी ही लेन्स काय होते? त्याचा शेप चेंज करत असते. ध्यानात ठेवा. आता बघा मित्रांनो, आपल्याला एक महत्वाचे 2 पॉइंट ध्यानात ठेवायचे. ते म्हणजे बघा, मिनिमम डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द नॉर्मल आय ऍट विच इट क्लिअरली विजिबल विदाउट द स्ट्रेस ऑन द आय इज कॉल्ड द मिनिमम डिस्टन्स ऑफ द डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे जवळचा ऑब्जेक्ट जर आपण क्लिअर पाहण्यासाठी, जवळचा ऑब्जेक्ट क्लिअर पाहण्यासाठी, आपल्या डोळ्यावर ताण न पडण्यासाठी जे काही डिस्टन्स असते त्याला म्हणतात डिस्टन्स ऑफ द डिस्टिंक्ट ऑफ विजन. काय म्हणतात? मिनिमम डिस्टन्स ऑफ द डिस्टिंक्ट विजन. मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन म्हणतात. तर ठीक आहे. द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट ऍट द डिस्टन्स इज कॉल्ड द नियर पॉइंट ऑफ द आय. आणि त्या डिस्टन्सला काय म्हणायचं? नियर पॉइंट ऑफ द आय म्हणायचं. म्हणजे जवळचं डिस्टन्स असते तिथली वस्तू आपल्याला क्लिअर पाहू शकतो त्याला म्हणायचं नियर पॉइंट ऑफ द आय. आणि तो आहे 25 सेंटीमीटर. म्हणजे 25 सेंटीमीटरचे जर अलीकडे जर ऑब्जेक्ट आपण ठेवला तर तो आपल्याला दिसणार नाही. या गोष्टी ध्यानात ठेवा, आपल्याला क्लिअरली दिसणार नाही. म्हणजे आपलं नियर पॉइंट ऑफ द आय जे काही डिस्टन्स आहे ते आहे 25 सेंटीमीटर. त्यानंतर बघा, farthest distance of the eye from the human eye at which clearly visible without the stress on the eye is called the farthest distance of the distinct vision. The position of the object at the distance is called the far point of the eye. The normal human eye, the far point is at a infinite. म्हणजे बघा मित्रांनो, आता आपण जवळचं जर बघितलं म्हणजे आपण कुठलाही विदाउट स्ट्रेस आपण 25 सेंटीमीटर पर्यंत कुठलाही ऑब्जेक्ट पाहू शकतो. त्याच्या जवळचा, त्याच्यापेक्षा जवळचा पाहू शकत नाही. पण 25 सेंटीमीटर वर जो ऑब्जेक्ट असतो तो आपण कुठल्याही स्ट्रेस शिवाय पाहू शकतो. आता नंतरचा प्रश्न असा आहे की दूरचा किती पाहू शकतो? तर बघा मित्रांनो, जो दूरचं जे अंतर आहे, ठीक आहे, आपल्या डोळ्यांनी म्हणजे आपल्याला एखादा ऑब्जेक्ट आहे दूर ठेवला तो आपल्याला क्लिअरली विजिबल आहे, कुठलाही स्ट्रेस आपल्या डोळ्यावर नाही, ठीक आहे, त्यावेळेस आपण पाहू शकतो. त्याला म्हणायचं फारथेस्ट डिस्टन्स ऑफ द डिस्टिंक्ट विजन. आपल्या डोळ्याविषयी बोलतो आपण, ठीक आहे. आणि अशा ऑब्जेक्टला त्या डिस्टन्सला म्हणायचं फार पॉइंट ऑफ द आय. काय म्हणायचं? फार पॉइंट ऑफ द आय. आणि तो इन्फानाइट आहे म्हणजे आपण कितीही दूरचा ऑब्जेक्ट असेल तो आपण क्लिअरली पाहू शकतो जर तो योग्य आकारामध्ये असेल तर. उदाहरणार्थ आपण बघा, आपण मूनला सुद्धा पाहू शकतो. मून इतक्या दूर आहे तरी पण आपण त्याला पाहू शकतो क्लिअरली, आहे की नाही? म्हणजे आपण कितीही दूरचा ऑब्जेक्ट क्लिअरली पाहू शकतो त्याला म्हणायचं फार पॉइंट ऑफ द आय. त्या डिस्टन्सला म्हणायचं, ठीक आहे. आणि नियर पॉइंट ऑफ द आय किती आहे? 25 सेंटीमीटर. याच्यापेक्षा कमी जर अंतर असेल तर आपण क्लिअरली पाहू शकत नाही. पाहू शकतो पण आपल्या डोळ्यावर नंतर स्ट्रेस येतो, थोडासा ताण पडतो. त्यानंतर डिफेक्ट विजन अँड देअर करेक्शन. म्हणजे आपल्या डोळ्यावर जे काही डिफेक्ट पडतात, डिफेक्ट म्हणजे काय? जे काही त्याला म्हणूया आपण की आपल्याला दिसत नाही,
कधी कधी आपल्याला जवळचे ऑब्जेक्ट दिसत नाही, कधी कधी दूरचे ऑब्जेक्ट आपल्याला दिसत नाही. अशा वेळेस आपल्याला तिथं 3 प्रकारचे डिफेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. सम पीपल कॅनॉट सी थिंग्स क्लिअरली ड्यू टू द लॉस ऑफ द अकोमोडेशन ऑफ द पॉवर. अकोमोडेशन ऑफ द पॉवर म्हणजे आपल्या म्हणजे आपल्या डोळ्याची जी काही पॉवर असते, आपल्या लेन्सची जी पॉवर आहे, ठीक आहे, बघण्याची, ती कमी होते. बिकॉज ऑफ द डिफेक्टिव्ह रिफ्रॅक्शन बाय द लेन्सेस देअर विजन बिकम अ फेंट अँड फझी. काय होते, जे काही आपल्या डोळ्यामध्ये जे काही रिफ्रॅक्शन होते त्या लेन्स मधून, ठीक आहे, तुम्हाला अगोदर सांगितलं, जर ती इमेज आहे ती जर रेटिनाच्या अगोदर जर फॉर्म होत असेल किंवा रेटिना नंतर जर फॉर्म होत असेल, अशा वेळेस आपण क्लिअरली पाहू शकत नाही. अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं, तर योग्य स्पेक्टॅकल्स वापरावे लागतात, योग्य गॉगल्स आपल्याला वापरावे लागतात. मग ते जिथं आपल्याला सांगितलेलं आहे, जर ती इमेज जर योग्य फॉर्म होत नसेल तर आपल्याला 3 प्रकारचे डिफेक्ट इथं पाहायला मिळतात. आता हे 3 प्रकारचे डिफेक्ट कोणकोणते आहेत तर बघा, सर्वात पहिला डिफेक्ट इथं दिलेला आहे आपल्याला. तर बघा 3 प्रकारचे डिफेक्ट इथं आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे नियर साइडनेस किंवा त्याला मायोपिया असं म्हणतो. ठीक आहे, नियर साइडनेस म्हणजे याच्यामध्ये आपल्याला नियरचे ऑब्जेक्ट क्लिअरली दिसतात पण दूरचे ऑब्जेक्ट आपल्याला दिसत नाही, त्याला म्हणायचं मायोपिया किंवा नियर साइडनेस. त्यानंतरचं आहे फार साइडनेस. याच्यामध्ये काय होतात, दूरचे ऑब्जेक्ट आपल्याला क्लिअरली दिसतात पण नियरचे ऑब्जेक्ट क्लिअरली दिसत नाहीत. म्हणजे बघा, समजले, नियर साइडनेस म्हणजे काय, याच्यामध्ये जवळचे ऑब्जेक्ट क्लिअर दिसतात, नियरचे, दूरचे दिसत नाहीत. फार साइडनेस म्हणजे काय, याच्यामध्ये आपल्याला दूरचे ऑब्जेक्ट क्लिअरली दिसतात पण नियरचे ऑब्जेक्ट क्लिअरली दिसत नाहीत. याला म्हणतात हायपरमेट्रोपिया. हायपरमेट्रोपिया सुद्धा म्हणतात याला. ठीक आहे, त्यानंतर आहे प्रेस बायोपिया. प्रेस बायोपिया याच्यामध्ये काय होते, जी आपल्या डोळ्याची जी काही पॉवर आहे, फोकसिंग पॉवर, ती काय होते, इथं लॉस होते किंवा कमी होते या प्रेस बायोपियामध्ये. ठीक आहे, प्रेस बायोपियामध्ये आपल्या डोळ्याची पॉवर कमी होते. आता का कमी होते बघा, कारण आपल्या डोळ्यामध्ये लेन्स असतात. ते लेन्स काय करतात, आपल्या लेन्स कशासाठी आपण वापरतो, कारण आपल्या डोळ्यामध्ये जे काही फोकल पॉइंट आहे, ठीक आहे, किंवा जी काही फोकल लेंथ आहे त्याला चेंज करण्यासाठी ती लेन्सचा वापर करत असतो. पण लेन्स काय करतात, तर त्या गोष्टी करू शकत नाहीत. अशा वेळेस या प्रकारचा डिफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. चला आता एक एक आपण याला डिस्कस करूया. आता बघा मित्रांनो, नियर साइडनेस किंवा मायोपिया याच्यामध्ये काय असते. आता बघा मित्रांनो, तुम्हाला माहित आहे नियर साइडनेस म्हणजे काय, याच्यामध्ये आपण जी नियरचा ऑब्जेक्ट असतो, ठीक आहे, त्याला आपण काय करू शकतो, क्लिअरली पाहू शकतो. ठीक आहे, पण जे फारचा ऑब्जेक्ट असतो, ठीक आहे, फारचा, त्याला आपण क्लिअरली पाहू शकत नाही. आता असं का होते बघा, तुम्हाला माहित आहे आपल्या डोळ्याचा म्हणजे आपल्या डोळ्याचा 2 पॉइंट असतात. ठीक आहे, 2 पॉइंट कोणते, तर तुम्हाला अगोदरच मी सांगितलं, एक पॉइंट आपल्या डोळ्याचा असतो, किंवा मला दाखवतो त्यानंतर समजेल. आपल्या डोळ्याचे 2 पॉइंट असतात. एक असतो नियर पॉइंट ऑफ द आय, तो म्हणजे 25 सेंटीमीटर डिस्टन्स, म्हणजे 25 सेंटीमीटर एखादा ऑब्जेक्ट असेल तर तो आपल्याला क्लिअरली दिसेल. पण त्याच्या अगोदर आला 25 सेंटीमीटरच्या जर तो अगोदर घेतला, म्हणजे 18 सेंटीमीटर घेतला, तर तो आपल्याला क्लिअरली दिसणार नाही, दिसेल पण आपल्या डोळ्यावर स्ट्रेस वाढेल. आणि एक असतो फार पॉइंट ऑफ द आय, म्हणजे किती दूरचा ऑब्जेक्ट आपल्याला क्लिअरली दिसू शकतो. ठीक आहे, म्हणजे याला कुठलं डिस्टन्स वगैरे इथं नाही आहे. मग याच्यामध्ये काय होते, नियर साइडनेस मध्ये आपल्याला नियरचे ऑब्जेक्ट क्लिअर दिसतात, याचा अर्थ जे काही नियर पॉइंट ऑफ आय आहे हा बरोबर आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण एक गोष्ट आहे, तो म्हणजे फार पॉइंट ऑफ आय जो आहे तो मात्र त्याच्यामध्ये थोडासा डिफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. आता हा डिफेक्ट कोणता असतो, तो डिफेक्ट असतो आपल्याकडे, त्याला आपण फार पॉइंट ऑफ आय म्हणतो, हा थोडासा चेंज होतो. आता तुम्हाला सांगितलं फार पॉइंट ऑफ आय काय असतो, हा इन्फानाइट असतो, म्हणजे त्याला कुठलं अंतर नाही, तो इन्फानाइट आहे. मग अशा वेळेस काय होतो, तो इन्फानाइट न राहता, बघा, तो इन्फानाइट न राहता तो काय होतो, चेंज होतो, तो काय होतो, क्लोज येतो. बघा, तो इन्फानाइट न राहता तो काय होतो, क्लोज येतो. त्याच्यामुळे जो ऑब्जेक्ट असतो फार, तो आपल्याला दिसत नाही. आता बघा काय होते, नियर ऑब्जेक्ट कॅन बी सीन क्लिअरली. आता जवळचे ऑब्जेक्ट क्लिअरली सीन का दिसतात, कारण बघा आता हे जे रेज आलेले आहेत ते या लेन्सवर पडले, त्यानंतर जे काही फोकल पॉइंट आहे, ठीक आहे, तो या स्क्रीनवर आहे, म्हणजे जी काही इमेज फॉर्म झालेली आहे या रेटिनावर झालेली आहे. म्हणजे या रेटिनावर ज्यावेळेस इमेज फॉर्म होते त्यावेळेस आपण क्लिअरली बघू शकतो.
ठीक आहे. मायोपिया मध्ये काय होते बघा, हे ऑब्जेक्ट आहे नियर बाय ऑब्जेक्ट आहे, म्हणजे जवळचा ऑब्जेक्ट आहे. ज्या वेळेस मायोपिया मध्ये काय होतो, मायोपिया मध्ये हा ऑब्जेक्ट असतो, ठीक आहे, तो फार असतो म्हणजे खूप दूर असतो. आणि दूर असल्यामुळे जे हे रेज असतात हे काय असतात, प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरल असतात. आणि ज्यावेळेस हे जे रेज आहेत या लेन्सवर पडतात, त्यावेळेस या लेन्सला काय करायला पाहिजे, ऍक्च्युली ही लेन्स काय व्हायला पाहिजे, थोडीशी फ्लॅटन व्हायला पाहिजे. कारण ज्यावेळेस ही फ्लॅटन होईल त्यावेळेस जी फोकल लेंथ आहे त्यावेळेस वाढेल ना, पण ती लेन्स आहे ही फ्लॅटन होत नाही. काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामध्ये, आपल्या आईज मध्ये, मसल मध्ये, ठीक आहे. जी मसल आपल्या डोळ्यामध्ये असतात त्याला आपण सिलिअरी मसल म्हणतो, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झालेला आहे, त्याच्यामुळे जी लेन्स आहे ही फ्लॅटन होत नाही, राऊंडेड राहते. त्याच्यामुळे जी काही इमेज आहे ती काय होते, ती फॉर्म होते या रेटिनाच्या समोर. ती इमेज काय होते, रेटिनाच्या समोर फॉर्म होते. इमेज विल बी फॉर्म इन फ्रंट ऑफ द रेटिना, म्हणजे ती इथं फॉर्म व्हायला पाहिजे पण ती फॉर्म होते इन फ्रंट ऑफ द रेटिना. आणि इन फ्रंट ऑफ द रेटिना झाल्यामुळे काय होते, ही आपल्याला इथं क्लिअरली दिसत नाही. आता हे का झालं बघा, कारण दूर ऑब्जेक्ट असेल तर ही जी लेन्स आहे ही फ्लॅटन व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे, फ्लॅटन, पण ती फ्लॅटन झाली नाही, त्याच्यामुळे आपल्याला हा ऑब्जेक्ट क्लिअरली दिसला नाही. ही इमेज फॉर्म झाली इथं इन फ्रंट ऑफ द रेटिना, ठीक आहे. त्याच्यामुळे हा ऑब्जेक्ट आपल्याला क्लिअर दिसू शकत नाही. मग अशा वेळेस याचा करेक्टनेस कसं आहे, म्हणजे याचं करेक्शन आपण कसं करू शकतो, त्यासाठी आपल्याला कॉन्केव्ह लेन्स वापरावं लागतो. म्हणजे बघा, नियर साइडनेस साठी किंवा मायोपियासाठी आपल्याला कॉन्केव्ह लेन्स वापरावे लागतात. कोणते लेन्स वापरावे लागतात, कॉन्केव्ह लेन्स. तर या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवाव्या लागतील. तर तुम्हाला फिल इन द ब्लँक मध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो, ठीक आहे. तर नियर साइडनेस साठी म्हणजे मायोपियासाठी आपल्याला कॉन्केव्ह लेन्स वापरावे लागतात. म्हणजे ज्या वेळेस हे रेस या कॉन्केव्ह लेन्सवर पडतील त्यावेळेस ते काय होतील, डायव्हर्ज होतील. म्हणजे जो काही आपण एक्सटर्नल लेन्स वापरलेला आहे ते काय करेल, या रेजना, या लाईटना डायव्हर्ज करेल. आणि डायव्हर्ज रेज काय करतील, या आपल्या डोळ्यामध्ये जो काही लेन्स आहे त्याच्यावर पडतील. आणि डायव्हर्ज लेन्स नंतर कन्व्हर्ज होतील. आणि कन्व्हर्ज झाल्यानंतर जो फोकल लेंथ आहे किंवा जी फोकल डिस्टन्स आहे ते इथं आपण मॅनेज केलेलं आहे. ही इमेज आहे ती रेटिनावर फॉर्म झालेली आहे. म्हणजे आपल्याला दूरचा जो ऑब्जेक्ट आहे तो आता क्लिअर दिसायला लागेल. म्हणजे इथं आपल्याला कॉन्केव्ह लेन्स वापरावी लागेल. कोणती लेन्स, कॉन्केव्ह लेन्स, ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला इथं ध्यानात ठेवायच्या आहेत. त्यानंतर फार साइडनेस और हायपरमेट्रोपिया. आता बघा मित्रांनो, आता फार साइडनेस मध्ये काय होते, तर दूरचा जो ऑब्जेक्ट असतो हा आपल्याला क्लिअरली दिसायला लागतो, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. पण जो जवळचा ऑब्जेक्ट आहे तो मात्र आपल्याला क्लिअर दिसत नाही. आता बघा, फार अवे ऑब्जेक्ट कॅन बी सीन क्लिअरली. आता दूरचा जो ऑब्जेक्ट आहे तो आपल्याला क्लिअरली दिसतो कसं बघा, आता जे हे रेज असतात हे पॅरल असतात टू द प्रिन्सिपल ऍक्सिसला. ज्यावेळेस हे या लेन्सवर पडतात त्यावेळेस हे लेन्स काय करतात, ह्या रेजना किंवा ह्या लाईटला कन्व्हर्ज करतात. कन्व्हर्ज केल्यानंतर ही एक इथं एक इमेज फॉर्म होते या रेटिनावर, ठीक आहे. रेटिनावर फॉर्म झाली म्हणजे आपल्याला क्लिअरली इथं विजिबल आहे, क्लिअरली आपल्याला दिसायला लागते. पण काय होते बघा, आता ज्यावेळेस हायपरमेट्रोपिक आईज, म्हणजे ज्यावेळेस असा प्रॉब्लेम डोळ्यामध्ये येतो त्यावेळेस आपण जवळचे ऑब्जेक्ट क्लिअरली पाहू शकत नाही. कारण बघा, तर ऑब्जेक्ट जर जवळ असेल तर हा लाईट रेज जर आपल्या डोळ्यावर तर अशा प्रकारे पडत असतील इथं. आता तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, ज्यावेळेस हा लाईट रेज आपल्या डोळ्यावर पडतात आणि ऑब्जेक्ट जर जवळ असेल तर त्यावेळेस हा जो रेज आहे आपल्या डोळ्यावर पडतो त्यावेळेस या लेन्सला कसं व्हायला पाहिजे, तर हा राऊंड व्हायला पाहिजे, मग थोडासा फुगीर व्हायला पाहिजे. पण काही प्रॉब्लेम असेल डोळ्यामध्ये तर हा जो लेन्स आहे हा राऊंडेड होत नाही. आणि राऊंडेड न झाल्यामुळं, ठीक आहे, राऊंडेड न झाल्यामुळं जी काही इमेज आहे ही काय होते, ही इमेज फॉर्म होते बिहाइंड द रेटिना. म्हणजे ह्या रेटिनाच्या बिहाइंड एक इमेज फॉर्म होते, त्याच्यामुळे आपल्याला क्लिअरली दिसत नाही. कारण ती जी लेन्स आहे आपल्या डोळ्यामध्ये ती राऊंडेड फॉर्म व्हायला पाहिजे. जवळ ऑब्जेक्ट असेल तर त्या लाईटना कन्व्हर्ज करण्यासाठी, ठीक आहे, तर ती राऊंडेड व्हायला पाहिजे पण ती राऊंडेड होत नाही. मग अशा वेळेस जी इमेज फॉर्म होते बिहाइंड द रेटिना होते. मग याला करेक्ट करण्यासाठी, या डिफेक्टला करेक्शन करण्यासाठी तिथे आपल्याला
कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर करावा लागतो. कशाचा वापर करावा लागतो? कॉन्व्हेक्स लेन्सचा. ध्यानात ठेवा. फार साइडनेस और हायपरमेट्रोपिया याला जर करेक्ट करायचं असेल तर आपल्याला इथं कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर करायला लागतो. कशाचा? कॉन्व्हेक्स. आता बघा, इथं आपण आता कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर केला आहे. त्याच्यामुळे बघा, जो ऑब्जेक्ट नियर बाय ऑब्जेक्ट होता त्याची जे त्याच्यावर जे लाईट रेज पडले ते काय झाले? कन्व्हर्ट झाले आणि अजून कन्व्हर्ट झाले, एक्स्ट्रा कन्व्हर्ट झाले ड्यू टू द लेन्स विच इज इन द इनसाइड द आईज. म्हणजे आईज मध्ये, डोळ्यामध्ये अजून एक लेन्स आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे अजून कन्व्हर्ट झाले. म्हणजे हा जी इमेज फॉर्म झाली ती बिहाइंड द रेटिना, इट विल शिफ्ट इनसाइड द आईज. म्हणजे ती इनसाइड द आईज म्हणजे डोळ्यामध्ये शिफ्ट झालेली आहे, फिक्स ऑन द रेटिना. म्हणजे रेटिनाच्या स्क्रीनवर ती फॉर्म झालेली आहे. म्हणजे इथं आपल्याला क्लिअरली ऑब्जेक्ट दिसायला लागेल. म्हणजे बघा, दोन प्रकारचे डिफेक्ट इथं झालेले आहेत. पहिला डिफेक्ट म्हणजे एक डिफेक्ट आपण बघितला, त्याच्यामध्ये जी इमेज फॉर्म झाली होती ती झाली होती काय झाली होती? इन फ्रंट ऑफ द रेटिना. तिथं आपण कॉन्केव्ह लेन्सचा वापर केला होता. त्यानंतर इथं बघा, जी इमेज फॉर्म झाली ती झाली बिहाइंड द रेटिना. इथं आपण कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर इथं आपण केलेला आहे. या दोन्ही गोष्टी मला ध्यानात ठेवायच्या आणि डायग्राम ध्यानात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रेस बायोपिया. आता प्रेस बायोपिया मध्ये बघा काय आहे महत्वाचं. आता बघा मित्रांनो, प्रेस बायोपिया किंवा कोणी याला बीओपिया पण म्हणतात. ठीक आहे, त्या प्रोनाउन्सिएशन कडे आपण जाणार नाही आता. बघा, आता जनरली द फोकसिंग पॉवर ऑफ द आय लेन्सेस डिक्रीजेस विथ द एज. म्हणजे जसं जसं आपण म्हातारे होणार तसं आपल्या डोळ्याची जी फोकसिंग पॉवर आहे ती कमी होणार. द मसल्स नियर द लेन्स लूज देअर ॲबिलिटी टू द चेंज ऑफ द फोकल लेंथ ऑफ द लेन्स. आपण बघितलं, आता आपल्या डोळ्यांची म्हणा किंवा त्या लेन्सची फोकल लेंथ जी असते, ही फोकल लेंथ जर चेंज करायची असेल तर आपल्या ज्या लेन्सला काय व्हायला पाहिजे, तर ते राऊंडेड व्हायला पाहिजे किंवा ते फ्लॅट व्हायला पाहिजे. ठीक आहे, हे डिपेंड असते त्या ऑब्जेक्टवर. ऑब्जेक्ट किती दूर ठेवलेलं आहे त्यावर हे डिपेंड असते. पण तुम्हाला माहिती आहे की आपण एक बघितलं होतं, एक मसल असते. ठीक आहे, सिलिअरी मसल. त्या मसलमुळे काय होतात, हे जे लेन्स असतात हे राऊंडेड होतात किंवा फ्लॅट होतात. पण काही प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे काय होतात, किंवा ज्यावेळेस आपण म्हातारे होतो त्यावेळेस हे जे मसल असतात काम करणं बंद करतात. त्याच्यामुळे जी काही फोकल लेंथ आहे ती फोकल लेंथ आपण मॅनेज करू शकत नाही. वी कॅनॉट चेंज इट. त्याला आपण चेंज करू शकत नाही. मग अशा वेळेस काय होते बघा, द नियर पॉइंट ऑफ द लेन्स शिफ्ट फार्दर फ्रॉम द आय. याच्यामुळे काय होतो, जो नियर पॉइंट असतो आपल्या डोळ्याचा, नियर पॉइंट ऑफ द लेन्स म्हणजे आपण जे जवळचा ऑब्जेक्ट क्लिअरली पाहू शकतो तो पॉइंट काय होतो, थोडासा दूर जातो. बिकॉज ऑफ द ओल्ड पीपल कॅनॉट सी नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली. त्याच्यामुळे ती पीपल आता खूप जवळचा ऑब्जेक्ट हे क्लिअरली पाहू शकत नाही. दूरचा पाहू शकतात पण जवळचा पाहू शकत नाही, आणि जास्त दूरचा पण ती पाहू शकत नाही. ठीक आहे, हे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येतो. नंतर बघा, सम टाइम पीपल सफर फ्रॉम द नियर साइडनेस ॲज वेल ॲज फार साइडनेस. आता बऱ्याच वेळा काय होते, ही जी लोक असतात ते दोन्ही डिफेक्ट त्यांच्यामध्ये असतात. म्हणजे नियर साइडनेस सुद्धा असतात, म्हणजे त्याला दूरचे ऑब्जेक्ट दिसत नाहीत, आणि फार साइडनेस असतात म्हणजे त्यांना ही जवळचे ऑब्जेक्ट दिसत नाहीत. मग अशा वेळेस हे करेक्शन करायचं असेल तर आपल्याला करायचं असेल तर अशा वेळेस काय करायला लागतं, तर आपल्याला बायफोकल लेन्सचा वापर करायला लागतो. बायफोकल लेन्सेसचा वापर करायला लागतो. आता बायफोकल लेन्सेस काय असतात बघा. In such a lenses, the upper part of the concave lens and correct the near sightness. बघा, आपल्याला सांगितलेलं आहे बघा, जर आपल्याला नियर साइडनेस जर करेक्ट करायचं असेल तर आपल्याला कॉन्केव्ह लेन्सचा वापर करावा लागतो, आणि जर आपल्याला फार साइडनेस जर आपल्याला करेक्ट करायचं असेल तर आपल्याला कॉन्केव्ह लेन्सचा वापर करावा लागतो. म्हणजे बघा, इथं आपल्याला समजेल की जर आपल्याला नियर साइडनेस जर करेक्ट करायचं असेल तर आपल्याला इथं कोणती लेन्स पाहिजे, कॉन्केव्ह लेन्स पाहिजे. म्हणजे जी लेन्सचा जो अप्पर पार्ट आहे कॉन्केव्ह लेन्सचा, तो काय करतो, नियर साइडनेस करेक्ट करतो. आणि लोअर पार्ट आहे त्या लेन्सचा तो काय करतो, तो कॉन्व्हेक्स लेन्स आहे तो काय करतो, या फार साइडनेसचा जो काही डिफेक्ट आहे तो काय करतो, करेक्ट करतो. म्हणजे याला म्हणतो आपण बायफोकल. याच्यामध्ये दोन्ही लेन्स असतात, कॉन्केव्ह लेन्स सुद्धा असतात आणि कॉन्व्हेक्स लेन्स सुद्धा असतात, आणि याच्या मार्फत आपल्याला दोन्ही प्रकारचे डिफेक्ट इथे आपण रिमूव्ह करू शकतो, नियर साइडनेस आणि फार साइडनेस. ठीक आहे, हे समजले.
त्यानंतर एक महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे अपॅरंट साईज ऑफ द ऑब्जेक्ट. काय आहे? अपॅरंट साईज ऑफ द ऑब्जेक्ट. आता अपॅरंट साईज म्हणजे काय असते बघा, द ऑब्जेक्ट्स अपीअर स्मॉल or big depending upon the size of its image form on the retina of the size. बघा, आता एखादी इमेज असते ती स्मॉल आहे किंवा बिग आहे. एखादा ऑब्जेक्ट आहे आपल्या डोळ्यासमोर, तो आता लहान आहे की मोठा आहे, हे कशावर डिपेंड असते? हे डिपेंड असते आपल्या डोळ्यामध्ये जो काही रेटिना आहे त्याच्यावर जी इमेज फॉर्म झालेली आहे ती कशी झालेली आहे. आपल्या डोळ्यामध्ये जो काही रेटिना आहे त्याच्यामध्ये जो काही इमेज फॉर्म झालेली आहे त्यावर डिपेंड असते की तो ऑब्जेक्ट आहे ऍक्च्युअल तो लहान आहे की मोठा आहे. तुम्ही बघा, आता आपल्याला माहित आहे की जो मून आहे खूप मोठा आहे पण तो खूप दूर आहे, त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की तो खूप लहान आहे, पण ऍक्च्युअली तो लहान नाही, म्हणजे आपल्या डोळ्याला वाटतो तो लहान आहे. ठीक आहे, म्हणजे याला म्हणतात अपॅरंट साईज ऑफ द ऑब्जेक्ट. आपल्या डोळ्यासमोर एखादी जर पेन ठेवली आपण आणि पेन समोर ठेवून जर आपण चंद्राला बघितलं तर आपल्याला असं वाटणार की त्या चंद्रापेक्षा पेन मोठी आहे, पण ऍक्च्युअली तसं आहे का? तसं नाही. पण हे कशामुळे झालेलं आहे? हे झालेलं आहे अपॅरंट साईज ऑफ द ऑब्जेक्ट. बघा, आता द साईज ऑफ अन ऑब्जेक्ट इज परसिव्ह बाय द आई, म्हणजे आपल्या डोळ्याने जी काही साईज परसिव्ह केलेली त्या ऑब्जेक्टची, ठीक आहे, याला म्हणतात अपॅरंट साईज ऑफ द ऑब्जेक्ट. आणि ही डिपेंड असते कशावर? डिपेंड असते तर ती डिपेंड असते ती ऑब्जेक्ट किती लांब आहे. तो ऑब्जेक्ट किती लांब आहे फ्रॉम अवर आईज. बघा, आता इथे तुम्हाला दिसेल, आता इथे दोन ऑब्जेक्ट ठेवलेले आहेत, दोघांची ही हाईट सारखी आहे, दोघांची ही साईज सारखी आहे. P एक ऑब्जेक्ट ठेवलेला आहे इथं आणि सेम ऑब्जेक्ट ठेवलेला आहे P1 आणि Q1 इथं. आता या डोळ्याने आपण या ऑब्जेक्टला बघितलेलं आहे आणि बघितल्यानंतर बघा मित्रांनो, PQ ने जो काही अँगल तयार केलेला आहे आपल्या डोळ्यासोबत त्याला नाव दिलेलं आहे आपण अल्फा. ठीक आहे, जो काही अँगल तयार केलेला आहे किंवा जो अँगल मेड केलेला आहे PQ या ऑब्जेक्टनं विथ अवर आईज, दॅट इज द अल्फा. आणि हा अँगल कसा आहे? या P1 Q1 पेक्षा जास्त आहे. बघा, हा P1 आणि Q1 न जे काही ऑब्जेक्ट आहे यानं जो काही अँगल इथं तयार केलेला आहे तो आहे बीटा. मग इथं बघा मित्रांनो, दोन्ही ऑब्जेक्ट सारखे आहेत, याची साईज सारखी आहे, याची साईज सारखी आहे, पण हा जो काही अँगल आहे सबस्टेंडेड अँगल आहे बाय द PQ अँड P1 अँड Q1 हा अँगल मात्र वेगवेगळे आहे. मग सगळ्यात जास्त अँगल काय केलाय? नियर बाय ऑब्जेक्टनं तयार केलेला आहे, म्हणजे PQ डॅशनं. म्हणजे आपल्या डोळ्याला तर असंच वाटेल की PQ हा ऑब्जेक्ट कसा आहे? आकाराने मोठा आहे. पण हा ऑब्जेक्ट इथं दिसतोय आपल्याला, हा ऑब्जेक्ट दूर आहे, पण ऑब्जेक्टची साईज सेमच आहे. पण हा जो अँगल आहे, अँगल सबस्टेंडेड बाय द P अँड Q, ठीक आहे, ती आहे P डॅश आणि Q डॅश, तो आहे बीटा, पण अँगल कसा आहे? लेस आहे. अँगल कसा आहे? लहान आहे. पण अँगल लहान असल्यामुळे आपल्याला असं वाटेल की हा ऑब्जेक्ट पण कसा आहे? लहान आहे. म्हणजे यालाच म्हणतात अपॅरंट साईज ऑफ द ऑब्जेक्ट. तो कशावर डिपेंड असतो? त्या अँगलवर. कोणत्या? सबस्टेंडेड अँगल मेड बाय द ऑब्जेक्ट. तर बघा मित्रांनो, हा भाग होता पूर्ण पार्ट 3 होता. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे यूज ऑफ द कॉन्केव्ह लेन्सेस. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे यूज ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्सेस. त्यानंतर कंपाऊंड मायक्रोस्कोप आपल्याला बघायचं आहे. कंपाऊंड मायक्रोस्कोप बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला टेलिस्कोप बघायचं आहे. त्यानंतर ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट बघायचं आहे. पर्सिस्टन्स ऑफ विजन बघायचं आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. मित्रांनो, जेवढं मला समजून सांगतील तेवढं मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.